श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या स्वामी समर्थ मराठी या चॅनलमध्ये तर सर्वांचे मनापासून आभार. चला तर मग पाहूया काय आहेत आज तुमच्यासाठी स्वामींचे संकेत आणि स्वामींचे मार्गदर्शन. खालीलपैकी कुठला एक शब्द मनामध्ये धरा आणि बघा स्वामी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचा एक लाईक प्रेरणा देत असतो. स्वामी संदेश देण्यासाठी तुम्ही करत असलेले सेवेचा फायदा तुम्हाला त्याच दिवशी मिळेल जेव्हा तुम्हाला पूर्ण विश्वास होईल. सगळे कामे स्वामींच्या इच्छेनुसार होत आहे. तुला तुझ्या सेवेचे फळ मिळणार, पण ते आधी काही गोष्टी तुला लक्षात ठेवाव्या लागतील. तुझ्यासोबत जे जे आहे त्यांच्यापेक्षाही चांगला तुला तुझ्या खात्यात जमा करायचा आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा समोरच्याला कोणत्याही कृतीसाठी जबरदस्त ठराव्या बंद कर. साध्या गोष्टींच्या परिस्थितीला दोष देणे बंद कर आणि माझ्या नशिबात असेल तर मिळेल हे वाक्य बोलणे बंद कर. बघ त्यानंतर तुला तुझ्या सेवेचे फळ मिळतं का नाही. ज्या वेळेतही आपल्या दैनंदिन जीवनात अडचणी आणि संकटाची वाढ होते तेव्हा समजून घ्या की आपली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू झाली आहे आणि त्याने आपले प्रारब्ध मिटवण्याचे कार्य जलद गतीने सुरू केले आहे. एकदा का तुमच्या प्रारब्धाचे भोग संपले की तुम्हाला फळ निश्चित मिळेल. स्वामींच्या इच्छेत इच्छा मानून राहा. बघ तुमच्या आयुष्यात जे काही घडलं ते नक्कीच तुमच्या मनासारखं नाही, पण विश्वास ठेवा स्वामी व ते जे करतील ते तुमच्यासाठी चांगलं असेल. स्वामी म्हणतात, बाळा, आजपर्यंत किती वेळा मी तुला संयमाचे धडे दिले पण त्यातून काही शिकायला नाही. तुझ्या आयुष्यात जे काही घडले आहे ते माझ्या नियोजनाचा भाग असतो. सर्व चांगलं होत असतानाही संयम नसल्याने तो नक्की ती चूक करून बघतो. त्यामुळे तुझ्याकडे आहे ते तो गमावतो. प्रत्येकाने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे, आपण जे काही भक्ती करतो, स्वामींच्या दरबारात जी सेवा करतो ती सर्व स्वामींची इच्छा असेल तरच होते. स्वामींच्या इच्छेशिवाय आपण मंदिरात देखील जाऊ शकत नाही. संयम ठेवावा लागेल. स्वामींची इच्छा मानून राहावा. जे ते काही देतात त्यांचा स्वीकार करावा. मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे असा अट्टहास करू नको. मागील जन्माचे पुण्य असेल तर योग्य वेळी आपल्याला आपल्या सेवेचं फळ मिळते. काहींना लवकर मिळतात तर काहींना उशिरा मिळतात. कारण काहींचे भोग संपत आलेले असतात तर काहींचे भोग आणखीन शिल्लक असतात. माणसाचे भोग संपत आले की सद्गुरूंचा पत्ता भेटतो. काहींना अगोदर भेटतो, काहींना त्या मागील जन्माची पुण्य असते म्हणून लवकर भेटतो. काहींना जाणीवपूर्वक भेटतो तर काहींना अपघाताने भेटतो. काहींना पत्ता भेटतो पण त्याचं मन तयार होत नाही. काहींना येण्यास इच्छुक असतात पण पाठीमागची काळजी, चिंता, पाप होऊ देत नाही. प्रामाणिक राहणं महत्त्वाचं आहे. स्वामी म्हणतात, तुझे ग्रह कितीही अंकुर असू दे नाहीतर विखरला असू दे, तो फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायचा आहे. परिस्थितीत कितीही विपरीत असू द्या, कधीही कोणाचा अनिष्ट चिंतन करायचं नाही. आपण जे पेरतो तेच उगवते हा स्वामींचा उद्दिष्ट नियम आहे. त्यामुळे चांगले कर्माचे फळ चांगल्या आणि वाईट कर्माचे फळ वाईट मिळणार. नेहमी मन निर्मळ ठेव, प्रामाणिक राहा. कोणी कितीही संपवलं तरी एक लक्षात ठेव, प्रामाणिक माणसाच्या मागे नेहमी सत्य उभं असतं. संयम ठेव, सर्व काही तुझ्या प्रामाणिकपणे होणार आहे. धैर्याने सर्व गोष्टींचा सामना कर. विश्वास ठेव, तुझ्या समोर उभे असलेल्या संकटापेक्षा तुझ्या मागे उभे असलेली शक्ती खूप मोठी आहे आणि त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच येणार नाही. तू मात्र मुखात अखंड नाम ठेव आणि प्रामाणिक प्रयत्न कर. तुझे कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही. लक्षात ठेवा, कष्टाशिवाय आयुष्यात कोणाला चमत्कार घडत नाही आणि कष्ट केल्याशिवाय सेवेचे फळसुद्धा मिळत नाही. जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावे, हातात असलेला कोणीही उडू शकत नाही पण नशिबात असलेलं कोणीही देऊ शकत नाही. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
शेअर करा आणि व्हिडिओ कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.